आठवडे बाजारामध्ये रविवारच्या दिवशी 10 ते 11 फोन चोरीला होतात आणि हे चोरी झाल्यानंतर जे तक्रारदार आहेत तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि त्यांची तक्रार दाखल करतात। मुळात तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमधला जो आठवडे बाजार जो आहे हा आठवडे बाजार इतका गर्दीचा बेशिस्त वाहनं उभी केली जातात। अचानक जर काही घडलं तर रुग्णवाहिकाही जाणार नाही आणि या ठिकाणी जे तक्रारदार जे आहेत ते भाजी घेत असताना वरच्या खिशामध्ये मोबाईल ठेवलेला असताना चोरी होतोय। दर आठवडे बाजारामध्ये 10 ते 15 जणांचे मोबाईल चोरीच्या घटना येतात। काही जण तक्रारी देतात, काही जण तक्रारी देत नाहीत। त्यामुळं तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या आठवडे बाजार जो रविवारी असतो त्या दिवशी पोलीस गस्त गरजेचे आहे। आता ज्यांचे मोबाईल गेलेले आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय। काय नाव तुमचं आणि कशा पद्धतीनं मोबाईल चोरी गेला? श्रीराम मोहोळ बाजारात गेलतो भाजीपाला घ्यायसाठी आणि भाजी घेत असताना मोबाईल गायब। कशी भाजी घेत होता आणि मोबाईल कसा गेला? नाही वरच्या खिशात मोबाईल ठेवला होता ना। काय पैसे आणि भाजी पहिलं वाकलो होतो भाजी घ्यायसाठी आणि पैसे द्यायला गेलो आणि भाजी घेऊन थैलीत ठेवल्यानंतर खिशाला हात लावतो तर मोबाईल गायब। काय नाव तुमचं, कसा मोबाईल चोरीला गेला? शहादेव गोपीचंद पवार नाव आहे माझं सर। मी आहे ना बाजारामध्ये चालू मध्ये म्हणलं चला असं माळव घ्यावं 100-200 रुपयाचं। सहज मी थैली घेतली, बाजार केला। 1-2 ठिकाणी माझं सक्सेस झाला बाजार आणि तिसऱ्या ठिकाणी काय मेथीची पालकाची भाजी घ्यायला गेलो। खिशात काही कॅश पैसे होते, खिशातले कॅश पैसे संपले। ऑनलाईन करायला मोबाईल बघतो तो मोबाईल गायब, वरच्या मोबाईल खिशात होता। जोपर्यंत मी माझ्या खिशात पैसे होते तोपर्यंत मला समजलं गेलं की बा हाय मोबाईल, पण एक वेळ असा झाला खिशात पैसे संपले, मोबाईल काढला, आता फोन पे करायचं ते फोनच गायब। तात्पुरता मी 15-20 मिनिटं व्हायबल झालो की काय झालं मी जिथं गेलो तिथं परत रिप्लाय केलं मी की मोबाईल पडला का, कुठं राहिला का, पण कोणी मला असं बोललं नाही की मोबाईल पडला म्हणून। डायरेक्ट म्हणले तुमचा मोबाईल चोरीला गेला, तुम्ही कंप्लेंट करा पोलीस चौकीमध्ये जाऊन, असं त्यांनी बोललं मला। आता इथं चौकीमध्ये आलो तर चौकीवाले म्हणतात की बाबा तुमचा मोबाईल भेटल, पण महिना लागेल का 2 महिने लागेल ह्याचं काही सांगता येत नाही। तोपर्यंत आमचं समजा आता सगळं आताचं पोट पाणी तर मोबाईलवरच आहे, दुसरं काहीच करतात नाही। कोणालाही बोलायचं म्हणलं की सामान्य माझ्या जवळजवळ 300-400 मोबाईल शिम होते, त्याच्या कॉन्टॅक्टच बंद झाले। आता मला तर टेन्शन मोठं आलं, आता काय करायचं? आता जीवनच एक प्रकारचं मोबाईलवर झालं, माणसाचं कॉन्टॅक्टच तिथं संपलं। आता मस्त मी सिम नवीन काढल, आता मला तो जे माझा डाटा भेटत आहे का नाही तेच मला टेन्शन आलं। मी क्या नाम आपका और कैसे मोबाइल गुम हुआ? ब्रिजेश कुमार शुक्ला। तो सब्जी मंडी में सब्जी लेते समय एक्चुअली मैं पैसा निकाल के दे रहा था, उस समय पॉकेट से मोबाइल निकाल के गायब हुआ। अच्छा, पुलिस स्टेशन आए आपका? हाँ, पुलिस स्टेशन में आके कंप्लेन किया, कंप्लेन रिपोर्ट लिया है, अभी कंप्लेन करके सिम वगैरह लेना है। मोबाइल से सिम निकाल के फेंक दिया गया, मोबाइल स्विच ऑफ नहीं हुआ है मेरा। अच्छा, तुम्हाला मोबाईल चोरी गेल्याची कंप्लेंट घेतली का, मोबाईल गहाळ झाल्याची कंप्लेंट घेतली? ना अजून तर कंप्लेंट नाही घेतली, कारण की त्यांनी आम्हाला सांगितलं की ते मोबाईलची पावती आहे का, काय मोबाईलचं कंप्लेंट घेतली नाही, त्याच्या काही झेरॉक्स आणा म्हणून सांगितलं। आम्ही ते झेरॉक्स आणायला मुलगा गेला माझा। आता ते सगळे डॉक्युमेंट तयार झाल्याच्या नंतर बघूया कंप्लेंट घेते का नाही घेते। मागच्या 2 वर्षापूर्वी असाच माझा मोबाईल गेला होता इथं तळेगाव बाजारामध्ये। माझं त्यावेळेस मी काही एवढं म्हणजे हे मनावर घेतलं नव्हतं, पण आता डबल झालं। बरं बघता असं काय मला काय जास्त 5 मिनिटाच्या गॅपमध्ये मोबाईल गायब झाला। तर तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमध्ये मुख्य अधिकारी गिरीश दापकेकर सर आहेत, त्यांनी या ठिकाणी CCTV बसवले पाहिजे आणि तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांच्या वतीनं बाजाराच्या ठिकाणी CCTV ॲक्टिवेट केले पाहिजे की ज्या ठिकाणी ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरीला जातात। या अगोदर जे मावळ विधानसभा निवडणूक प्रचार प्रमुख रवींद्र आप्पा बेगडे यांचे जे PA आहेत जालिंदर वनवे यांचाही ॲपलचा 1.5 लाखाचा फोन चोरीला गेलेले आहेत आणि हे फोन चोरीला गेल्यानंतर त्या फोनचं उदाहरणार्थ पोस्टमार्टम म्हणजे वेगवेगळे पार्ट कडून विकले जातात। त्यामुळं मोबाईल जरी ट्रॅकला टाकला तरी तो मोबाईल सापडत नाही। त्यामुळं पोलिसांनी ग्राहकांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशातील पोलीस त्या ठिकाणी उपस्थित केले पाहिजे, CCTV कार्यान्वित केले पाहिजे। ग्राहकांची सुरक्षा राम भरोसे आहे। त्यातच या ठिकाणी जे काही वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात रविवारच्या दिवशी होते
त्यामुळे नागरिकांनी रविवारच्या आठवडे बाजारामध्ये फळ भाजीपाला खरेदी करायचा का नाही असाही प्रश्न उपस्थित झालेला आहे. तर दर रविवारी अशा केसेस दाखल होतात आणि ग्राहकामध्ये भीतीचं वातावरण आहे. सगळं कॅशलेस ऑनलाईन आलेलं आहे, त्यामुळं मोबाईलमधनं पेमेंट केला जातो आणि ज्या वेळेस आपण वरच्या खिशात मोबाईल ठेवतो त्यावेळेस मोबाईल चोर त्यांचा पाठलाग करतात. पिशवी हातात असते, पाठीमागं उभा राहतात आणि जसा ग्राहक असा खाली वागतो पाठीमागनं हात घालून अद्दर फोन काढून घेतला जातो आणि फोन काढल्यालाही कळत नाही. तर अशा या मोबाईल चोरांवर पोलिसांच्या वतीनं कडक कारवाई झाली पाहिजे आणि ज्यांचे मोबाईल चोरीला गेलेले आहेत त्यांचा मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करून ग्राहकांच्या सुरक्षेसाठी CCTV आणि साध्या वेशातील पोलीस गस्त वाढवणं गरजेचं आहे. अनेकांचे मोबाईल म्हणजे दर रविवारी 10 ते 15 मोबाईल हे चोरीला जातात. काही जण तक्रारीसाठी येतात तर काही जण जाऊ द्या म्हणून सोडून देतात आणि यामुळे चोरांची हिंमत वाढत आहे. तर दिवसा ढवळ्या मोबाईल चोरी जी होत आहे ही मोबाईल चोरी रोखण्याची मागणी या ठिकाणी केली जात आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे.